नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोहीम उघडली असून निघोजे परिसरातून एका 21 वर्षीय तरुणाला पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. पिंपरी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रतीक उमेश बोजरे राहणार मेदनकरवाडी चाकण याला अटक केली आहे. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी आपल्याकडे 52,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगताना मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतला आहे. चाकण शहराच्या हद्दीतील व लगतच्या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. चाकण लगतच्या राक्षेवाडी भागात आणखी एक बिबट्या आढळला आहे. मंगळवारी दिनांक 28 रोजी रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. मागील आठवड्यात याच परिसरात आगरवाडी हद्दीत एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला होता. बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता, त्यातही बिबट्या अडकला आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याचं वन विभाग आणि स्थानिकांनी सांगितलं आहे. आळंदी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे भीमाजी तुकाराम चौरे वय 59, जे केंद्रीय राखीव पोलीस दल मधून 22 वर्षे देशसेवा करून निवृत्त झाले होते, यांचे गंभीर हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा जीव गेला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. चौरे कुटुंबियांचा पत्ता पद्मावती रोड, जगन्नाथ पार्क, आळंदी असा आहे. मिळालेल्या माहितीनुसार भीमाजी चौरे यांना घरीच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. घराजवळच के हॉस्पिटल अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असतानाही पद्मावती रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत पोहोचणे अशक्य झाले. अवघ्या 1 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 20 मिनिटे लागली. या विलंबामुळे भीमाजी चौरे यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. चाकण MIDC परिसरात आणि शहर परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. मंगळवारी 28 एप्रिल रोजी सकाळपासून चाकण शहर आणि औद्योगिक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. चाकण औद्योगिक ग्राहकांचा आणि हजारो घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. बराच वेळ वीज खंडित होत असल्याने उद्योगांवर परिणाम होत आहे. महावितरणकडून लवकरात लवकर पूर्ण वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले आहे. त्यामुळे जमिनींना सोन्याचे भाव आले असून जमिनीच्या वादातून गंभीर हाणामाऱ्या ते खून असे धक्कादायक प्रकार होत आहेत. जमिनीचे वाटप आणि पाईपलाईनच्या पैशांच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीची कोयत्याने पार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्याच्या हद्दीवर जाधववाडी 9,00,000 उंबरे येथे घडली आहे. या प्रकरणी एका महिला फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी विशाल सुखदेव जाधव आणि ओमकार किरण सोळसे यांना अटक केली असून त्यांच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र उर्फ रवी जाधव याला गाठले. पैशांच्या वादावरून आधी त्याला हाताने मारहाण केली आणि त्यानंतर कोयत्याने मान, गळा, खांदा आणि डोक्यावर वार केले. या भीषण हल्ल्यात रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव चाकण रोडवरील अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी गेलेल्या खेड तालुक्यातील एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी 44,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी विशाल रोहिदास पडवळ वय 30 राहणार चाकण याला अटक केली आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कंपन्यातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने आपापल्या गावी गेलाय. त्याचा मोठा फटका या भागातील अनेक लहान मोठ्या उद्योग व्यावसायिकांना बसतोय. कामगार वर्गाशिवाय उद्योग व्यवसाय चालवणे ही उद्योग व्यावसायिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. कोणी कामगार देता का कामगार असे म्हणण्याची वेळ अनेक उद्योग व्यावसायिकांवर आली आहे. अनेक ठिकाणी भाड्याच्या खोल्या मोकळ्या झालेल्या आहेत. युद्धामुळे मध्यंतरी गॅस टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे अनेक कामगार त्यांच्या गावी गेले. त्याचा फटका उत्पादन क्षमतेवर होतोय. कामगारांची समस्या असल्याने वेळेत ग्राहकांपर्यंत माल पोहोचवणे हे मोठे आव्हान झाले. तसेच नवीन कामगार मिळवण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचे काही कारखानदार सांगत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भामासखेड धरणातून 167 पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीसह इतर कामे करण्यात येत आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही जलवाहिनीच्या कामास विलंब केल्याने संबंधित ठेकेदार बडतर्फ केला असून उर्वरित 30% कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. खेड तालुक्यातील भामासखेड धरणातून शहरासाठी 167 MLD पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे.
वारंवार मुदतवाढ आणि सक्त सूचना देऊनही मुंबई येथील ऑफशेअर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराने काम पूर्ण केलं नाही. अद्याप 30% काम शिल्लक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करून नव्याने अल्प मुदतीची निविदा काढण्यात आली आहे. खेड तालुक्यात सध्या उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण भाग अक्षरशः होरपळून निघत आहे. या तीव्र उष्णतेचा फटका शालेय विद्यार्थ्यांना आणि सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या तरुणाईला बसलाय. खेड तालुक्यात 467 खते औषधे बी बियाणे विक्रेत्यांनी बेमुदत संपात सहभागी होऊन दुकाने बंद ठेवलेत. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. काळुसगावचे माजी उपसरपंच संजय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले फ्लेक्स हे अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत. याबाबत गावात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. काळूस ते भोसी रस्त्याचे काम चालू आहे, परंतु काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तुम्ही हळू घ्या. गाडी कोण चालवा त्याचा विषय नाही. चटकते ती. खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भयान वास्तव उन्हाळ्यात पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण व तुडुंब भरलेली भीमा नदी आणि उन्हाळ्यात अगदी नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही अशी स्थिती निर्माण होत असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. आमच्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आता जर पाहिलं तर ही भीमा नदी हे चासकमन धरणच्या याच्यात येते बॅकवॉटरमध्ये त्या साईडला. हे पाणी जे आहे हे धरणाचं पाणी आहे इथपर्यंत वरती, परंतु आता दिसतंय सगळं नदीला ही नदी भरलेली आहे. पूर्ण पाणी आजूबाजूच्या जमिनीपर्यंत हे झालेलं आहे. एकदम दिसायला सौंदर्य छान दिसतं, परंतु ज्यावेळेस उन्हाळा येतो अजून 2-3 महिन्यांनी अशी परिस्थिती होती की ह्या ठिकाणी नदीत पाणी नसतं. ह्या विहिरी आहेत, ह्या विहिरींचा पाणी पुरवठा प्रत्येक गावाला आहे, पण उन्हाळ्यात ह्या सुद्धा विहिरी कोरड्या पडलेल्या असतात. त्यामुळं ह्या पश्चिम भागामध्ये बुडीत बांधारे खूप गरजेचे आहे. हे तुम्हाला आता जी परिस्थिती दाखवलेली आहे आणि पुढच्या याच्यात पण आपण उन्हाळ्यात काय परिस्थिती आहे ती सुद्धा. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या हंगामावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे तालुक्यात खते बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना आमदार बाबाजी काळे यांनी केल्यात. खेड बाजार समितीच्या सभागृहात कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी दिनांक 28 एप्रिल रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सभापती विजयसिंह शिंदे पाटील, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, गट नेते माऊली ढेरंगे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. अशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि हा पोहोचवत असताना सरकारी यंत्रणेला पदाधिकारी सुद्धा मदत करत असतात. यामुळे गेल्या वर्षभरामध्ये बेशिस्त कारभाराचा बळी, केबल जंजाळाने घेतला निष्पाप जीव. पिंपरी चिंचवड शहरातील प्रशासनाच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे आणखी एक निष्पाप जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप पटवर्धन यांच्या पत्नी व महिला विभागाच्या कोषाध्यक्षा कैलासवासी सौ संपदा संदीप पटवर्धन यांचे मंगळवार 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. 3 दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार घरातून स्कूटरवर बाहेर पडताना रस्त्यावर बेशिस्तपणे लटकत असलेल्या इंटरनेट केबल वायरमध्ये त्यांचा गळा अडकला. यामुळे त्या जोरात खाली कोसळल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने 3 दिवस जीवन मरणाशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. हा अपघात नसून थेट प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेला मृत्यू असल्याचा संतप्त आरोप नागरिकांतून होत आहे. आंबेठाण येथे विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आलेले खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यावर टीका केली आहे. आंबेठाण येथील अंगारमळा ते महिंद्रा कंपनी या मुख्य रस्त्याच्या बाजूने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन म्हणून 1,25,00,000 निधीतून होत असलेल्या ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीच्या सदस्य श्रद्धा मांडेकर यांच्यासह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 42 लाख रुपये आणले. अरे राजा, आमच्या एका ग्राम पंचायत समिती सदस्याने 1 कोटी रुपये आणले. 42 लाखांनी 1 कोटीची कुठं तुलना करतो.
की तू आमच्या पंचायत समिती सदस्यासारखाच सुद्धा नाही. आता आदिवासीची जी कामं आहे काही मंजूर झालेली यांचा काडीचाही संबंध नाही. त्याच्यामध्ये आम्ही चौकशी लावली शरदराव की ती कामं संबंधित अधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या आत त्याच्या प्रमा घेतल्या. त्याच्या कुठं निमित्त नाहीत, कुठेही कुणालाही कल्पना नाही. आणि ज्यावेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला यांचं पत्र घेतलं, कोऱ्या तारखा नसलेलं, आणि त्याच्यावर मग तारखा टाकल्या. संबंधित देसाई नावाचा अधिकारी सस्पेंड झालेला आहे. आता त्याची पूर्ण चौकशी होऊन त्याचं काम हे जे श्रेय घेतात ते श्रेय नक्की त्यांना मिळणार आहे. कामं झाली पाहिजेत, पण त्याच्या निविदा निघाल्या पाहिजेत आणि कॉम्पिटिशन होऊन चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला कामं मिळाली पाहिजेत. यांनी अशा प्रकारची व्यवस्था केली की स्वतःच्या सगळ्या नातेवाईकांना, स्वतःच्या पुतण्याला कशी कामं करता येईल एवढेच त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारी माणसं आहोत. खूप गप्पा करायचा, गाजावाजा करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, कुठेतरी गंध लावायचा आणि तोंडात गटार गंगा आहे. काय कुणाला नालायक म्हणायचं, कुणाला नीच म्हणायचं, कुणाला काही म्हणायचं. अरे हे काय काम आहे का तुमचं? काम करणारा माणूस कसा असला पाहिजे, त्यांनी पायाला भिंगरी बांधली पाहिजे. मी 2 वर्ष आमच्याकडे जेवढी खाती होती त्या खात्यातनं क्रीडा खातं होतं, तालुक्याच्याकरता मोठा स्विमिंग टँक आणला. आमच्याकडे आपत्ती व्यवस्था होतं, आपत्ती व्यवस्थांमध्ये कोट्यवधी रुपये आपण आणले. दादांकडे खातं होतं, कोट्यवधी रुपये आणले. करायचे ना, अधिकारी ऐकायचे, कॉन्ट्रॅक्टर ऐकायचे. आज यांचं कुणी ऐकत नाही. का ऐकत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती, कारण ते स्वतः व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर फक्त लोकांच्या नावावर कमी गेले. मध्ये तोही सगळा डाटा मी काढला आहे. यांच्या अकाउंटमधनं त्या ज्या निविदा आहेत त्यांचे अर्नेस मनी भरलेले आहेत, त्याचासुद्धा डाटा काढला. आजच आमची हायकोर्टामध्ये तारीख आहे. मी त्यांच्यावर क्रिमिनल हे फाईल केलं आहे, त्याच्याही संदर्भामध्ये होईल. आणि त्यांनी परवा पत्रकारमध्ये सांगितले त्याला काय अर्थ नाही म्हणले, ते काय फेटाळून लावलेले. आता फेटाळून लावलं तर मग आजसुद्धा अख्खं खानदान तिथे कोर्टात असं मागच्या तारखेला होतं. फेटाळून लावलं असतं तर एवढं केवढं आहे. आज साक्षी पुराव्यात पुढच्या साधारणतः 2-3 तारखा होतील, याच्या पलीकडे काय होणार नाही. यांचा पहिला वकील बदलला, दुसरा वकील तुम्ही का बदलले, आणि यांची सगळी जबाब कोर्टामध्ये आहे. आणि त्यांनी स्पष्टपणानं त्याच्यामध्ये लिहिले. त्याचाही पुरावा माझ्याकडे आत्ता आहे की नजर चुकीनं आमची ॲफिडेव्हिटमध्ये चूक झाली. आपल्याला माहिती आहे सरकारी कामकाजामध्ये नजर चुकीला माफी नाही. ॲफिडेव्हिटली चूक म्हणजे चूक. यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये चूक झाली आहे आणि असाच निकाला मध्य प्रदेशामध्ये लागला. याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी हारला आणि काँग्रेसचा आमदार निवडून आला. आणि त्याच्या ॲफिडेव्हिटमधल्या ज्या चुका होत्या त्या कोर्टाने ग्राह्य धरून त्याची आमदारकी रद्द केली. यांची सुद्धा देवाच्या दारात आहे, ही 100% होणार आहे. यांचा जो चेहरा काळा पडला आहे ना, तो त्याच्यामुळं पडलेला आहे. आडनाव तर आहेच हे तसं, चेहराही पडला ना, आतमध्ये सुद्धा पोटामध्ये सुद्धा सगळं काळबेर आहे. याच्यावर तोंड टाकतील, त्याच्यावर तोंड टाकतील. अरे ठीक आहे ना, तुम्ही काम करून सांगा ना. आम्ही 10 वेळा सांगतो आहे, तुम्ही सांगा ना की बजेटमधनं किती पैसे आणले, DPDCमधनं किती पैसे आणले, एकदा सांगा ना, आकडेवारी सहित सांगा. आता इथं बसल्या शरदरावनी सांगितलं की आम्हाला किती पैसे मिळाले. 16 कोटी रुपये आम्हाला DPDCमधनं मिळाले. तुम्हाला किती मिळाले का सांगत नाही. आम्हाला सुनेत्रा वहिनीचा खासदारकीचा फंड होता, 1.25 कोटी रुपये आम्हाला दिले. अजूनही बऱ्याच गोष्टी आम्हाला राज्याच्या फंडामधनं, पालकमंत्र्याच्या फंडामधनं आम्हाला 100% मिळणार आहे. मग यांनी सांगावं ना की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये किती फंड तालुक्याच्या विकासाकरता आणला आणि का आणू शकले नाही. हे आता मी कालच पाहिलं, यांनी चंद्रकांत दादाला फोन केला की माझं काम आहे, मला निधी द्या. तुम्हाला मी विधान परिषदेला मदत करतो, ज्या आमदाराला भेट त्या आमदाराला भेट, त्याच्या माध्यमातून जा, त्याच्या माध्यमातून. ते म्हणतात मी तालुक्याच्या विकासाकरता कामाने. माझी विनंती तालुक्यातल्या जनतेला की पंगत बसतीने वाढफ्या ओळखीत आपल्या ओळखीचा असेल तर तो मोठमोठी करतो. इथं आज काय झालं आहे की विरोधी पक्षातला आमदार निवडून आला आणि त्यामुळं आम्हाला निधीची कमतरता, आमच्या विकासाला खिळे बसते. त्यामुळं पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, आमदारकीला चुकीचा निर्णय लोकांनी घेतला. त्याची किंमत आज लोकांना मोजली आहे. आणि ज्या वेळेला 5 वर्ष काम होत नाही तेव्हा 10 वर्ष तालुका मागे जातो, हेच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
आज तालुका विकासापासून वंचित राहायला गेलेला आहे. अनेक कामं आहे. आपल्या तालुक्याचं शहरीकरण फार वेगानं होतं आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची वणव आहे, आम्हाला ड्रेनेजची वणव आहे, आम्हाला अनेक अंतर्गत रस्ते आहेत. आमच्या परिसरामध्ये प्लॉटिंग झालं, त्याच्या ड्रेनेजचा प्रश्न आम्हाला आहे. या सगळ्या समस्या, विजेच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर सत्ता हा एकमेव पर्याय आहे. आणि ती सत्ता आज भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहे. आणि म्हणून काम आम्हीच करू शकतो, हे करू शकत नाहीत. आज फक्त त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या वरवरच्या गप्पा आहेत, त्याच्यातनं समाजाचा विकास होणार नाही, लोकांचा विकास होणार नाही. आणि मग फक्त त्यांची तडफड आहे एवढीच चालली की आम्हाला बदनाम करायचं, आमच्यावर टीका करायची. टीका करून तुम्हाला जर मोठेपण मिळणार असतं तर रोज उठून तेवढंच काम करायच्या पलीकडे काही काम करू नका. आज तेच चाललेलं आहे. काय अधिकाऱ्याकडे बसायचं, एक पुनर्वसनचे अधिकारी 5 तास त्यांच्याकडे जाऊन बसले. त्या विचाराला एवढा हे आला की तो सरळ उठला आणि मंत्र्याकडे गेला आणि सांगितलं मला इथं कामच नाही करायचं. पुनर्वसनच्या ऑफिसात अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायचं, DPOकडे जाऊन बसायचं, तिथं टेंडर क्लार्ककडे जाऊन बसायचं. अरे आमदाराचं काम असतं का ते? अधिकाऱ्यांनी थोडा विश्वास टाकला पाहिजे. आणि तिथं माझं काही निघतं का ते काढत बसतात. आणि मग आता 1.5 वर्ष तेच केलं, अजून काही सापडलं नाही. ते आता सांगतात की हे 2 महिन्यात जेलमध्ये जाणार आहे. माझी एकदा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खरं म्हणजे ते करायच्या खुणाची चौकशी CID मार्फत करा. एकदा ती CBI मार्फत झाली. CBIने अहवाल दिला की याच्यामध्ये दिलीप मोहितेंचा कुठे संबंध नाही. हायकोर्टामध्ये टाकलं होतं, माझा त्याच्याशी संबंध आहे CBIने सांगितलं. आता CBIच्या नंतर तर कुठली उच्चस्तरीय नाही, यांना ते माहीतसुद्धा नाही की हे माझ्या विरोधामध्ये हे सगळे लोक कोर्टामध्ये गेले. त्यांनी सांगितलं की यांना आरोपी करा. CBIकडे तपास दिला. CBIने तपास करून सांगितलं की दिलीप मोहितेचा याचा काडीचा संबंध नाही. कदाचित याची त्यांना कल्पना नसेल आणि मग कुठंतरी माझं नाव घ्यायचं, त्याचा माझा काडीचा संबंध नाही. आता माझ्याच गावातले विषय होते म्हणून मला सगळ्या गोष्टीचा त्याचा खुलासा करायचा नाही. पण यांच्यात हिंमत असेल यांनी खरंच त्याची चौकशी लावावी. कोणी सुपारी दिली, कोणी घेतली, कोणी कुणाला मारले, एकदा सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं होतील. परंतु आणखीन गावामध्ये वाद होऊ नयेत म्हणून मी माझं तोंड त्या ठिकाणी आवडलं होतं. यांच्यात खरंच हिंमत असेल तर यांनी त्याची चौकशी करावी. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. खोटे आरोप करून एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा त्यातलं तथ्य शोधायचं काम जर तुमच्यात हिंमत असेल तर करा. एवढीच माझी त्यांना या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे. खरं किती बोललं तर त्यांच्यावर कमी पडेल. 1.5 वर्षात एवढे अवगुण त्यांनी या तालुक्याला दाखवलेत की आता ते आणखीन काय पुढच्या आणखीन जितके दिवस राहतील तेवढे ते सगळे बाहेर पडतील. परंतु अशा अवगुणी आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याच्या विकासाला खिळे बसलेली आहे. आणि केवळ टीका आणि टीका याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही कळत नाही. एकीकडं म्हणायचं की मी वारकरी आहे. वारकरी आपल्याला माहिती आहे किती सहिष्णू असतात. हां, लहान असो किंवा मोठा असो एकमेकाचे पाय धरतात. इथं यांना 10व्यामध्ये जर सांगितलं, बोला 10व्यामध्ये दुःखाचे विचार मांडायला असतात, तर यांना जर सांगितलं की दिलीप मोहिते शेवटी बोलतील, ते मला नाही बोलायचं म्हणतात. लग्नामध्ये गेले म्हणले की दिलीप मोहिते ज्येष्ठ शनीमध्ये हे म्हणतात मला बोलायचं नाही. परवा तर त्यांच्या गावातलं एक वडाड होतं, त्याला एवढ्या शिव्या दिल्या कल्पनेच्या पलीकडे. अरे तुला म्हणजे माझ्या गावातलं माझ्या नात्यातलं जर लग्न सोहळा असेल तर त्यांच्या दृष्टीने मीच मोठा आहे ना. पण त्या लोकांना शिव्या देऊन काय होणार आहे. परवा म्हणजे मला बोलायचंच नाही. मग कार्यकर्त्याने मला सांगितलं अण्णा तुम्ही बोला. मी बोलल्यानंतर हे महाराज उठले. काही लोक हसायला लागले. अरे काय तुमचं वागणं, काय तुमचं बोलणं, काय तुमचा अवतार. आणि म्हणून असा विचित्र आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ही दुरुस्त करायची असेल तर सत्तेच्या मागं या. एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.